उत्तर सोलापूर तालुक्याच्या राजकारणात यंदाही मोठी रंगत येणार आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये अनेक नवनवीन घडामोडी आपल्याला दिसून येणार आहेत. अनेक मातब्बर मंडळी ही आरक्षणाच्या तारखेकडे लक्ष देऊन आहेत. उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज, कोंडी, बिबीदारफळ या 3 नव्या जिल्हा परिषद गटात अनेक दिग्गज लक्ष ठेवून आहेत. नान्नज जिल्हा परिषद गटात बळीराम साठे, दिलीप माने, शहाजी पवार, इंद्रजित पवार यांची व्यूहरचना काय असणार? गेल्यावेळी याच गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे हे जिल्हा परिषदवर निवडून गेले होते. पाठीमागे जाहीर झालेल्या आरक्षणात नान्नज जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाला होता. परंतु अनेक ठिकाणी नवीन जिल्हा परिषद गट वाढल्याने या आरक्षणात बदल होतो का, जैसे थेच राहतो, हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. नान्नज जिल्हा परिषद गटात बळीराम साठे, दिलीप माने, शहाजी पवार यांच्या कार्यकर्त्यांची फौज लढायला तयार आहे. यावेळी नान्नज जिल्हा परिषद गटात अनेक आश्चर्यकारक निर्णय दिसू शकणार आहेत. भाजपाचे शहाजी पवार, माजी आमदार दिलीपराव माने यांच्यातील जवळीकता अनेक नवीन समीकरणे तयार करणार आहे. यावेळी भाजपा म्हणून दिलीप माने हे शहाजी पवारांना साथ देऊ शकतील. बऱ्याच प्रतीक्षेनंतर नान्नज गटावर भाजपाचा झेंडा दिलीप मानेंच्या मदतीने दिसू शकतो. भाजपचे शहाजी पवार हे सद्यघडीला सोलापूर जिल्ह्यातील भाजपचा मोठा चेहरा आहेत. आगामी काळात माजी आमदार दिलीपराव माने हे भाजपामध्ये जाणार याच्या जोरात चर्चा आहेत. त्याचप्रमाणे उत्तर तालुक्याच्या राजकारणात केंद्रस्थानी सध्या तरी शहाजी पवार हेच आहेत. यामुळे नान्नज जिल्हा परिषद गटात यावेळी अनेक धक्कातंत्र वापरले जाऊ शकतात.